हा तोच बलून आहे जो आम्हाला आमचं डेस्टिनेशन सांगतो, जो आम्हाला पहिला 1 किलोमीटरवरून दिसायचा, पण आता आम्ही अगदी त्याच्या जवळ आल्यानंतर तो दिसतोय आम्हाला. अशी परिस्थिती आहे. आम्ही आता पोहोचलोय. सकाळचा टप्पा आमचा पूर्ण झालाय आणि इकडे लंच ब्रेक साठीचा रेस्ट प्लेस आहे. भैया आगे है गेट नेशनल यात्री राहुल जी आएंगे हा इथे कॅम्प आहे आणि इथूनच आम्ही आज जाणार आहोत. अर्थात हा हायली सिक्युरिटी झोन आहे. इथे पास शिवाय कुणाला एंट्री देत नाहीत पोलीस, कारण राहुलजी सुद्धा इथेच रेस्ट करता थांबतात आणि नॅशनल यात्री राहुलजी एवढेच लोक इथे एंटर करू शकतात. आता आम्हाला सुद्धा आमचा पास दाखवावा लागेल, त्यानंतरच आम्हाला इथे एंट्री मिळेल. गेटवरती पोलीस असणार आहेत. इथे सर्व चेकिंग करूनच ते आम्हाला आत सोडतात आणि सिक्युरिटीसाठी हे सगळं गरजेचं आहे. अर्थातच आत गेल्यानंतर आतली परिस्थिती दाखवते. आता आम्हाला पोलिसांना कॉपरेट करायचं आहे, ID दाखवायचं आहे आणि अर्थात ते ID दाखवल्यानंतरच ते आम्हाला आत सोडणार आहेत. Your destination is on the right. डॉक्टर क्या हुआ? नहीं, there is problems with identifying the people. So have your badge. हम जा सकते हैं? Yeah, you can. She's there. Our yatri. ये डॉक्टर आहे जो पोलिसांना हेल्प करतात यात्रींची ओळख पटवण्यासाठी, जेणेकरून पासची गरज नाही आहे. आणि आमच्यातली कोणी ना कोणी यात्री असंच थांबत असतं नेहमी, जेणेकरून ओळख होते. यात्रींना थोडं सुखकर होतं. आता डायनिंग आणि रेस्ट प्लेस हे एकाच ठिकाणी असेल. म्हणजे रेस्ट प्लेस म्हणायचं तर हे आमचं डायनिंग आहे. पहिलं हे वॉशरूम्स आहेत, व्हॅन वॉशरूमच्या ह्या इथेच पार्क केलेल्या असतात. आणि हे आमचं डायनिंग आहे, जिथे आम्हाला चहा आणि स्नॅक्स मिळेल. हे आमचं डायनिंग एरिया आहे आणि इकडे रेस्ट प्लेस आहे, ज्याच्यामध्ये बेड्स, रजाई ही सर्व व्यवस्था असते. साधारण जेवढे पण यात्री आहेत त्या सर्वांना प्रत्येकाला एक बेड, एक रजाई अशी ही सर्व व्यवस्था आहे. आणि इथे आम्ही साधारण 2 वाजेपर्यंत थांबणार आहोत. अशा पद्धतीचं हे रेस्ट प्लेस आहे. हे जे टेंट आहे खूप सारं मोठं, हे असे 4 सेट आहेत आणि हे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी हा सेटअप उभारला जातो. आणि हा पूर्ण आमचा रेस्ट एरिया आहे. आम्ही सगळ्यात आधी आलो आहे, त्याच्यामुळे हा आता सध्या खाली आहे. आमचा हा विकास, ओडिसाचा मुलगा, हा सुद्धा आमच्यासारखाच सगळ्यात पुढे चालत असतो. तो पोचला आहे आणि अर्थात आता आपला बेड पकडण्याची वेळ झालेली आणि मग चहा घ्यायला जाणार. जोडो जोडो भारत जोडो. तुम्ही सगळे म्हणत असाल ना की इतकी चांगली व्यवस्था आहे, आणि खरंच चांगली आहे. कारण 150 दिवस स्वतःला टिकून ठेवायचं तर अर्थात ही अशी व्यवस्था गरजेची आहे, कारण आजार पण येऊ शकतं. त्याच्यामुळे स्वच्छता, हायजीन खूप गरजेचं आहे. वॉशरूमसुद्धा आमचे व्हॅनिटी वॉशरूम आहेत, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी खूप राहुलजींनी स्ट्रिक्टली फॉलो करायला सांगितल्या पूर्ण दिवस. जोडो जोडो भारत जोडो.